नमस्कार शेतकरी मंडळी. आपल्या हरभरा पिकामध्ये 7 ते 70% पर्यंत घाटे लागले असतात, तर या स्टेजमध्ये आपण कोणती फवारणी केली पाहिजे, तर याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहू. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर अशा शेतीविषयक नवनवीन माहिती अपलोड होत असतात. तर त्याच्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर नमस्कार मंडळी, तर मी वैभव. तर आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्या हरभरा पीक 60 ते 70% पर्यंत घाटे पकडले असतात, तर या स्टेजमध्ये आपण कोणती फवारणी केली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण जे घाटे खाणारी अळी आहे, तर याच्यावर नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. तर त्याच्यावर नियंत्रण केले नाही तर आपल्याला त्या उत्पन्नात घट झालेली दिसेल. तर त्याच्यामुळे आपल्याला अळीवर नियंत्रण करायचे आहे. तर याच्यामध्ये आपण जे इमामेक्टिन बेंजाइट याचा वापर करू शकता, नाही तर मग कोरायजन, या दोनपैकी एकाचा वापर करा. त्याच्यामुळे जे आपल्या पिकामध्ये जी अळी असते घाटे खाणारी, तर याच्यावर नियंत्रण दिसून येईल. आणि त्याचबरोबर जे आपल्या हरभऱ्याचा दाना टपोरा होण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी, तर याच्यासाठी आपल्याला पोटॅशयुक्त खताचा वापर करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही 0050 याचा वापर करू शकता किंवा FMC कंपनीचं लेजंड याचा वापर करू शकता. या दोनपैकी एकाचा वापर करा. आणि त्याचबरोबर आपल्याला बुरशीनाशकाची गरज नाही या फवारणीत, पण आता कोणते शेतकरी बुरशीनाशक जर वापरत असेल तर त्या शेतकऱ्यांनी टेब्युकोनाझोल प्लस सल्फर हा घटक असलेलं कोण्याही कंपनीचं तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता. तर या तिघाची मिळून तुम्ही फवारणी करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.